नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या आहे शनिवार, तर उद्या आहे आषाढी एकादशी. आषाढी एकादशी असल्या कारणामुळे आपण आषाढी एकादशीचा तर उपवास करतच असतो. उपवास करण्याबरोबरच आपल्या काही सेवा पण करणे महत्त्वाचे आहे. पण बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याकडून सेवा घडत नाहीत किंवा उपाय आपल्याकडून घडत नाही. यापैकी कोणती तरी एकच सेवा किंवा उपाय आपण करत असतो, त्यामुळे मग आपल्याला त्याचं फळ मिळत नाही. सेवा करण्याबरोबरच उपाय पण करणे तेवढेच महत्त्वाचे आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, आता तुमची एखादी कठीण इच्छा आहे, तुम्ही खूप दिवस झाला प्रयत्न करताय पण ती इच्छा पूर्ण होत नसेल, घरामध्ये पैसा टिकून राहत नसेल, तर आपण आषाढी एकादशीच्या दिवशी आंब्यांच्या पानांचा जर काही उपाय केला तर तुमची कोणतीही कठीण इच्छा असेल तर ती इच्छा नक्की पूर्ण होईल. याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे माहिती तुम्हाला पूर्णपणे समजेल. आता आंब्यांच्या पानांचा जो उपाय आहे, तर हा उपाय आपण करण्या अगोदर काय करायचं आहे, देवपूजा जी आहे तर ती देवपूजा करून घ्यायचा आहे आणि मगच हा उपाय आपल्याला करायचा आहे. कारण की पूजा करून उपाय केल्यामुळे त्याचं फळ आपल्याला अधिक पटीने मिळत असतं. आणि हा जो उपाय आहे तर दिवसभरातून तुम्ही कधीही करू शकता. हा उपाय आपल्याला वर्षातून एकच वेळा करता येतो, कारण की ही एकादशी जी आहे तर ती वर्षातून एक वेळा येत असते. आपल्याकडे वर्षभर 24 एकादशी असतात, तर त्यापैकी आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी या दोन एकादशींना अत्यंत महत्त्व दिलं जातं. आता आपल्याला काय होतं की आषाढी एकादशीला आपण उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये जर सतत वादविवाद होत असतील, घरामध्ये सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे कलह निर्माण होत असेल, तर मग विशेष करून घरामध्ये वादविवाद जे आहेत तर ते नवरा बायकोमध्ये अधिक प्रमाणामध्ये होत असतील, तर घरामध्ये पैसा टिकून हा राहत नसेल किंवा कोणतेही तुमचं एखादं काम आहे ते तुम्ही हाती घेतलं आहे पण ते काम हाती घेतल्यानंतर पूर्ण होत नसेल, कोणत्याही गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडत नसतील, तर हा जो आंब्यांच्या पानांचा उपाय आहे तर हा उपाय केल्यामुळे तुमच्या कुटुंबाची प्रगती होते, घराची प्रगती होते, घरामध्ये जे दोष असतील, नकारात्मकता असेल तर ते दूर होते. तर त्यासाठी आपल्याला सगळ्यात अगोदर काय करायचं आहे की आंब्यांचे पानं जे आहे, आता बऱ्याच वेळा काय होतं की आषाढी एकादशी असेल त्यावेळेस मग पाऊस असतो, म्हणून मग आता सध्या तर पाऊस चालू आहे पण सगळीकडे पाऊस चालू आहे असेलच असे नाही. पावसाचं पाणी जे आहे तर ते आपल्याला काय करायचं आहे, एक ग्लास भरून पाणी आपल्याला घ्यायचं आहे. त्यानंतर मग आपल्याला एक तुपाचा दिवा जो आहे तर तो घ्यायचा आहे, 2 अगरबत्ती घ्यायचा आहे आणि ग्लासामध्ये हे जे पाणी आपण घेतले आहे तर त्या घराजवळचं जिथे कुठे जवळपास घराच्या आंब्याचं झाड असेल तर त्यावेळेस काय करायचं आहे, तिथे जायचं आहे. आंब्याचं झाड जिथे असेल तिथे, आणि आंब्याची जी पानं आहेत तर ती आपल्याला पूजेमध्ये वापरली जाणार आहेत. त्यामुळे कोणतेही आपण शुभ कार्य करण्यासाठी म्हणा आंब्यांच्या पानांचा हा वापर करतच असतो, हे तर सगळ्यांना माहितीच आहे. आंब्यांच्या मुळांपासून ते पानांपर्यंत त्या ज्या वस्तू आहेत तर आपण पूजेमध्ये वापरल्या जातात. साक्षात देवी देवतांचा वास आंब्यांच्या झाडामध्ये असतो, त्यामुळे आपल्या सर्व कोणत्या मनोकामना असतील तर त्या पूर्ण होतात. म्हणून तिथे गेल्यानंतर अगोदर जो आपण तुपाचा दिवा घेतला आहे तर तो तुपाचा दिवा लावायचा आहे, मग अगरबत्ती लावायची आहे. त्यानंतर मग आपल्याला आंब्यांच्या झाडाला पाणी अर्पण करायचं आहे. या झाडाला 7 प्रदक्षिणा आपल्याला घालायच्या आहेत आणि प्रदक्षिणा घालत असताना तुमची जी पण काय नजर आहे, म्हणजेच की जी पण तुमची झाडाच्या खोडाकडे जी नजर असते तर ती तशा पद्धतीने खोडाकडेच नजर असली पाहिजे. आणि मग अशा पद्धतीनेच आपल्याला काय करायचं आहे, प्रदक्षिणा घालायचं आहे. प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर हात जोडून भगवान शंकर आणि भगवान श्री हरी विष्णू यांचे स्मरण आपल्याला करायचं आहे. व तुमची जी पण काही इच्छा असेल तर त्याबद्दल आपल्याला ती इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायचं आहे. आपल्याला त्या आंब्यांच्या खाली पडलेली जी पानं आहेत तर ती 2 पानं आपल्याला घरी घेऊन यायचं आहे. एकादशीच्या दिवशी आपण कुठल्याही झाडाची पाने फुले तोडत नाही. आपल्याला पाप लागत असते, म्हणून खाली पडलेलंच आंब्याचं पान जे आहे तर ते खाली पडलेलंच आपल्याला आणायचं आहे. तर जर खाली पडलेलं आंब्याचं पान नसतील तर आदल्या दिवशीच तुम्ही 7 आंब्याची पानं जी आहेत तर ते तोडून घरी आणायची आहेत. ही पानं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर लाल किंवा पिवळ्या पानाचे जे तोरण आपल्याला बनवायचं आहे.
तसेच बनवत असताना त्यानंतर मग हे आंब्यांच्या पानांचं जे तोरण आहे तर ते बनवून झाल्यानंतर आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर घराच्या मुख्य दरवाजाला आंब्यांच्या पानांचं जे तोरण आहे तर ते लावायचं आहे. हे जे तोरण आहे तर हे तोरण लावल्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते, घरामधील नकारात्मकता दूर होते. तर यामुळे जे पाणी असते म्हणजेच की काय होतं की आता हा उपाय आपल्याला करायचा आहे, म्हणजेच की नकारात्मकता दूर होण्यासाठी हा उपाय करायचा आहे. आता पावसाचं जे पाणी असतं तर ते गंगेसमान मानलं जातं, म्हणून आपल्याला काय करायचं आहे, जे पाणी आपण घेऊन उपाय करत असतो तर तो उपाय करण्याबरोबरच सेवा पण करणे गरजेचं आहे. घरामध्ये सतत वादविवाद होत असेल किंवा विवाह जुळून येत नसतील तर एका वाटीमध्ये पावसाचं जे पाणी आहे तर ते घ्यायचं आहे आणि त्यानंतर ते पाणी आपल्याला जिथे तुमच्या घरातील ज्या व्यक्तीसोबत म्हणा किंवा मग ज्या घरामध्ये वादविवाद होत असतील, जिथे कुठे ती व्यक्ती झोपत असेल किंवा पाणी पित नसेल किंवा मग त्यावेळेस काय करायचं आहे, ते जे पाणी आहे तर तिथे आपल्याला हे पाणी ठेवायचं आहे. म्हणजेच की बेडरूममध्ये तुम्ही हे पाणी ठेवू शकता, कारण की ते जे पाणी आहे तर ते पाणी आपल्याला संपूर्ण 1 महिनाभर ते पाणी आपल्याला ठेवायचं आहे किंवा मग तुम्ही 2 महिने पण ते पाणी ठेवू शकता. ज्या व्यक्तीसोबत भांडणतंटे होत असतील तर त्या व्यक्तीचे जे भांडणतंटे आहेत तर ते दूर होण्यासाठी मदत होत असते. म्हणून आपल्याला असा जो आंब्यांच्या पानांचा उपाय आहे तर तो उपाय करणे तेवढेच महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती अशीही असते की ती सतत आळस येत असतो त्या व्यक्तीला किंवा कोणतंही काम करावंसं वाटत नसेल तर नको ते विचार येत असतील त्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये, तेव्हा मग आपल्याला काय करायचं आहे, पाऊस जर येत असेल तर मग फक्त पावसाच्या पाण्यामध्ये उंच पावसाच्या पाण्यामध्ये जे आहे तर ते उभं राहायचं आहे. यामुळे काय होते की त्या व्यक्तीतील जे सतत आळस येत असतो तर ती नकारात्मकता निघून जाण्यासाठी मदत होत असते. तर असा जो हा उपाय आहे तर हा उपाय आपण एकादशीच्या दिवशी करू शकता, कारण की इतर दिवशी आपण उपाय केले तर त्याचं फळ आपल्याला मिळत नाही. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये पैसा टिकून राहत नाही किंवा मग एकादशीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, पावसाचं जे पाणी आहे तर ते घ्यायचं आहे आणि मग नंतर आपल्याला काय करायचं आहे, त्यामध्ये आंब्यांचं तोरण जे आहे तर आंब्यांच्या पानांचं जे आंब्याचं पान, तर हे पान जे आहे तर ते पान आपल्याला घरी, म्हणजेच की त्यामध्ये आंब्यांचं पान जे आहे तर ते ठेवायचं आहे आणि पाणी जे आहे तर ते घरामध्ये सगळीकडे शिंपडायचं आहे. यामुळे त्या व्यक्तीची प्रगती होते, त्या व्यक्तीवरती पण जे पाणी आपण शिंपडलं आहे तर त्या व्यक्तीमधील पण नकारात्मकता दूर होते, काम करण्याची उत्सुकता निर्माण होत असते. तर अशा वेळेस आपण बऱ्याच वेळा होत असतं की आपण ज्या वस्तू घेतल्या आहेत तर त्या वस्तू आपण काय करायचं आहे, त्याचा उपाय सेवा करणे गरजेचं आहे. तर तुम्हाला माहिती समजलीच असेल की आंब्यांच्या पानांचा कसा उपाय करायचा आहे, कशी सेवा करायचा आहे. तर व्हिडिओ इथेच संपला. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा.